नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कुठे चाललोय? आपण चाललोय मामाच्या गावाला. कुठं गेलं गाडी मामाच्या गावाला जाऊया. मी आणि माझ्या दादाने पनवेल पर्यंतचा प्रवास ट्रेनने चालू केलाय अलिबागला जाण्यासाठी. त्यानंतर पनवेल मधून अलिबागला जाण्यासाठी बसने प्रवास चालू केला. आणि फायनली आम्ही अलिबाग मध्ये पोहोचलो आहे. मच्छी घ्यायला आलो आम्ही. आपले कुठे आलो आपण? अलिबागचं मच्छी मार्केट. सकला मोठा खायचा. सकला सगळ्यांनी खायचा. सकला झाला पण सकला खायचा. सांगितलं पण काल सांगितलं का 8,000ला 2 लिटर. हा बघा बिना आंघोळीचा आलाय आणि हा क्विक आंघोळ करून आलाय. डिस्कशन चालू आहे. आता आम्ही निघालोय लक्ष्मीच्या लेट चालली आहे. आता आम्ही आलोय कुरू इथे लक्ष्मीच्या लग्नाला जाताना थांबलोय आम्ही जरा आणि आता आम्ही इथे ज्यूस प्यायला थांबलोय. अलिबाग मधील कुरुळ येथील संकष्टी कोल्ड्रिंक हाऊस मध्ये नक्की तुम्ही पण सगळे व्हिजिट करा. आम्ही आता पायनॅपल ज्यूस पियत आहोत. परत आम्ही इथं ऑटोमध्ये बसलोय आणि निघालो लग्नाच्या लग्नाला. आम्ही आता पोहोचलो लतिकाच्या घरी. ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तिचा. सगळेजण लतिकाच्या एंट्रीची वाट बघत आहेत. नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. महाराष्ट्रातील लग्नामध्ये असणारी प्रथा म्हणजे नवरीकडून असणारी रुखवत, जी की लतिकाच्या लग्नात सुद्धा खूप छान प्रकारे मांडली होती. सप्तपदी, चुडा, भटजी, खूप छान. आणि हा बघा, आम्हाला न सांगताच पहिल्याच पंक्तीत बसणारा आमचा जयेश दादा. नंतर आम्ही पण सगळ्यांनी भारतीय पंक्तीत बसून जेवून घेतलं. जेवून झाल्यानंतर आम्ही थोडे फॅमिली सोबत फोटोज काढले. आणि मग आम्ही नंतर निघालो आमच्या घरी जायला, म्हणजेच आमच्या मामाकडे. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजेच पार्ट 2 मध्ये. बाय बाय.